ज्या प्रकारे आज आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा सेक्टरमध्ये ज्या प्रकारे ओला दुष्काळ आहे, अतिवृष्टी झाली आहे, हे सगळे बघून मन एकदम व्यथित आहे. आणि सरकार नावाची गोष्ट कुठं नाही. सरकार काय करत आहे? सरकार कुठं आहे? पंचनामे कुठे होत आहे? कोणाला काही माहीत नाही. जे मंत्री महोदय आहे, ते ग्राउंड झिरोवर नाही. जे पालकमंत्री आहे, ते कुठे गेले आहे माहीत नाही. मुख्यमंत्री साहेब जाहिरातमध्ये बिझी आहे. फक्त कॅबिनेटची मीटिंग, हे ते मुंबईमध्ये बसून राजकारण करणारे हे मुख्यमंत्री आणि हे ह्यांची टीम. ज्या प्रकारे हजारो हेक्टर भूमीचा नुकसान झालं आहे, सगळं फसल बर्बाद झाली. आमचे शेतकरी रडत आहे हो. शेतकरी जाणार कुठं? थोडक्या दिवसानंतर दिवाळी आहे. कशी दिवाळी साजरा करणार आम्ही? तर हे जे सरकार आहे, आम्ही मागणी करतोय की ताबडतोब पंचनामे करून लोकांना पैसे द्या आणि केंद्र सरकारला आम्ही निवेदन करतोय की 10-15 हजार कोटी रुपये तुम्ही ताबडतोब सँक्शन करा. जसा तुम्ही दुसऱ्या राज्यात असं काही झालं तर तुम्ही कसं करतात, तसंच तुम्ही आमच्या राज्यासाठी करा. आणि हे महाराष्ट्र म्हणजे हे लोकांना दिशा देणारे राज्य आहे. आज महाराष्ट्र संकटामध्ये आहे. आज मराठवाडा म्हणजे बीड, जालना, ज्या प्रकारे धाराशिव, छत्रपती संभाजी महाराज नगर, लातूर, नांदेड आज खूप वाईट परिस्थिती आहे आणि सरकार नावाची गोष्ट नाही. तर आम्ही ताबडतोब या सरकारला निवेदन करतोय की सगळं राजकारण बाजूला ठेवा. ताबडतोब आमच्या शेतकरीला मदत करा. आमचे नेते उद्धव ठाकरे साहेबांचा उद्या दौरा आहे मराठवाड्याचा. तुम्ही ताबडतोब मदत सँक्शन करा. आमची सरकार जेव्हा होती, आम्ही ताबडतोब त्यांना मदत केली होती.